गाईज आता आम्ही आलो स्टेशनला. असं वाटत असेल तुम्हाला की आम्ही दोघं पण चाललोय, पण तसं नाही आहे. फक्त गणेश मला सोडायला आला आणि मी एकटी चालले. एक दिवस सुखाचं भेटलं पाहिजे ना मला. समझ रहे हो ना. मी असताना सुखात नसते का, म्हणजे एकटा असेल की गोष्ट वेगळी असते. समज रे हो. गणेशला ॲक्च्युली त्याला पण घेऊन जायचं होतं, सुट्टी नाही आहे त्याला कामावरती, म्हणून मग अजून घरी स्नो आहे. स्नो पण आहे आमचा. तो एक वेगळाच त्रास द्यायला लागला आम्हाला आता. सो तिकडे थांबणं गरजेचं आहे. पाऊस तर लय बेकार, किरकिर कसं सोडायला आलो. पाऊस पण खूप आहे. म्हणजे ॲक्च्युली माझं पण चाललं होतं की जाऊ नको, पण काय वर्षातून एकदाच येता हा सण. वर्षातून एकदा नाही जात. आम्ही 2 वेळा जातो. हां, तसं ते मी जातच असते, पण सण जेव्हा असतील तेव्हा, का काय काम असेल तेव्हा. पण सांगायचं तात्पर्य असं की वर्षभरातून एकदाच सण येतो. तर मी माझ्या इथं म्हणजे माझ्या घरी म्हणजे पुण्याला आमच्या घरी ते खेळायला असं माझ्या ओळखीचं एवढं काय नाही आणि गणेशला पण येत नाही, म्हणून मग मी कल्याणला जाते. कारण माझे सगळे फ्रेंड्स वगैरे सगळे तिथे आणि ग्रुपने आम्ही जातो खेळायला म्हणून. मला वाटलं गाडी इथं आली, गाडी तिथं पलीकडच्या प्लॅटफॉर्मला आली. हां ना, मला तेच टेन्शन आहे. आली ना आता इकडे जाऊ का मग? अरे पण आलीच नाही ना. यायला लागली तुला बसायचं जमल ना? काय मला फक्त हे बसून गाडीने बाहेरच लावली स्टेशनच्या. रात्रीचा काही विषय नाही, तो फेवरेट गर्दी वाटते. कसं झालं त्यात. सो आजचा ब्लॉग पूर्ण मी घेणार आहे. गरबा दरवेळेस गणेश बोलतो मी घेतो सगळं, मी घेतो. आज मी घेणार आहे, मी पूर्ण ब्लॉग गरबा. किती घेते बॅग मध्ये टाकायला होतं काय माहिती. मला डान्स करायला भेटणार आहे. चलो चलो बाय. झोपली होती, आवाज दाखवते. आपण कल्याण स्टेशनला पोचलो आणि खूप म्हणजे खूप पाऊस आहे, खूप. आपण म्हणजे मी जे ठरवून आले ते सगळं होत आहे की नाही काय माहिती. तुम्हाला बघायचं पूर्ण खूप पाऊस आहे. म्हणजे जेवढा पुण्याला पाऊस नाही आहे तेवढा मुंबईला पाऊस आहे, खूप प्रमाणात. आता कळत नाही आहे मला पूर्ण दिवस आपला माझा कसा जाणार आहे. कारण आपल्याला कल्याणला माझ्या इथे एक पिसाई देवी म्हणून पण आहे, आमची गावदेवी आहे ती कल्याणची. तर आम्ही आमचं ठरलं होतं की आम्ही तिथे पण जाणार आहे, मम्मी पप्पा आम्ही सगळं. तिथून मग संध्याकाळी 7 नंतर मी माझ्या फ्रेंडसोबत गरबा खेळायला जाणार आहे. तर आता बघूया कसं काय होतं आहे. आता सध्या तरी पाऊस चालू आहे, पण आय होप दुपारपर्यंत थांबेल पाऊस. सो कंटिन्यू राहा. हो, मी सकाळी घरी आले होते, मग खूपच पाऊस होता आणि खूप दमली होती. मग मी थोडा वेळ झोपले आणि नंतर मम्मी आणि मी शॉपिंगला गेलो. पण मला काय असं खास आवडलं नाही. तर मग आता आम्ही आलो आहे. तर माझ्या इथे एक घागरा होता, तर सो मी असा वेअर केला आहे. तो तुम्हाला दिसत असेल असं. सो आता मी मेकअप चालू करते. आम्हाला पटापटा जायचं आहे, कारण 9 वाजेपर्यंत आम्हाला परत यायचं आहे आणि इकडे गरबा खेळायला जाणार आहे आम्ही. सो आणि मम्मी आणि ते आता इथे तिसाईच्या देवीला चालले आहेत. मला पण जायचं होतं, पण मला आता वेळ नाही आहे म्हणून मग मी नाही जाणार आहे. तर मी आता आवरते पटापटा. सो मी कशी दिसते ते पण तुम्ही सांगा. आणि आमचा हा बोका बघा, आरामात झोपलाय, काहीच नाही त्याला, आरामात झोपलाय. सो माझे फ्रेंड्स पण येतील, मी तुम्हाला दाखवेल माझे कोण कोण फ्रेंड्स आहेत. सो
कंटिन्यू. आम्ही आता रिक्षात बसलोय आणि आम्ही थोडं अर्धवट तरी पोचलोय. आम्ही थोडं काय आम्ही पोहोचलो इथे. हो तुम्हाला मी दाखवते. आम्ही आतमध्ये चाललोय. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही माहित नाही. कुठे ये इकडे तर जागाच नाहीये. काय कुठे खेळणार? इथंच आपला अवतार बिघडून जाईल. मुझे यहाँ पर दर्शन करने को मिला. और तीसरा रवि दादा, आप क्या बोलूँ आपके लिए थैंक यू. मुझे बुलाने के लिए, मुझे सच्ची में ये दिखाने के लिए कि असली नवरात्रि और गरबा का जोश ये होता है. 9 साल से अभी मालूम चल गया, 9 साल से. तो बहुत बहुत शुक्रिया कि मुझे आपके यहाँ बुलाया और दिखाया कि नवरात्रि असल में कैसे मनाया. थैंक यू. बहुत बहुत प्यार आप सबको. गाइस आम्ही जिथं गेलो होतो खूप गर्दी होती. प्रचंड प्रमाणात गर्दी होती. म्हणून आम्ही थोडं पण खेळलो नाही. 2-3 राऊंड खेळलो आणि रिटर्न आलो. मग घरी थोडी चार्जिंग केली फोनला. आणि मग आता मी तिकडे खूप चिखल वगैरे आहे म्हणून मग मी ते जॅकेट ड्रेस घातला होता तो चेंज केला आणि मग आता नॉर्मल ड्रेस घातला आणि आता आम्ही चाललोय. तर बघूया तिकडे तरी आम्हाला जास्त खेळायला भेटतंय की नाही. सो गाईज आम्ही ज्या एक्साइटमेंटने चाललोय ते चालू झालं आहे. आम्हाला थोडं लांबपर्यंत आवाज येत नव्हता पण आता आवाज येतोय. तुम्हाला पण आवाज येत असेल. तर आम्ही आता खेळणार आहे फायनली. खूप एका वर्षानंतर खेळणार आहे. स्टेप पण विसरली आहे मी. आम्ही फक्त वर्षाने वर्ष भेटतो. हा एवढी म्हणजे आम्ही दोघी भेटतो. मी जेव्हा इकडे येते तेव्हा आम्ही दोघी भेटतो. पण जेव्हा बाकीचे फ्रेंड्स आहेत ते फक्त गरब्यालाच भेटतो आम्ही. सो चला मी तुम्हाला दाखवते. प्रकारे आम्ही खेळलो पण एकच राऊंड खेळलो पण मजा आली. हॅलो खूप मजा आली. माझी अशी अपेक्षा होती की 2-3 तास खेळावं पण ठीक आहे. आम्ही इथे तरी टायमात पोचलो म्हणून आम्ही थोडंफार खेळलो. मजा आली असं काही नाही. मजा आली आम्हाला. सो आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आणि सो मी आज फायनली मेकअप केला होता. तर तुम्हाला कसा मेकअप वाटतोय ते पण सांगा मला. आम्ही खेळलो खूप मजा आली आणि आता पाऊस पण आला तर बंद झालं सगळं आणि आम्ही सो आत्ता घरी चाललोय. बाय. हां सो नंदिनी आता इथूनच घरी जाईल. आपण पुढे कंटिन्यू करूया ब्लॉग. आता परत बघूया. सो कंटिन्यू राहा. नंदिनीला बाय बाय करा. बाय. हो चला बाय. तर मी आत्ता पोचली आहे पुण्यामध्ये. तर आता वाजलेत 9:30. तर मी आता डायरेक्ट कामाला जाणार आहे. घरी पण नाही जाणार. गणेश मला घेणार आहे आणि मग आता मी डायरेक्ट कामाला जाईन. मग तो बॅग वगैरे घेऊन घरी जाईल. मी नाश्ता घ्यायला थांबलो बघा. नाश्ता वगैरे घेतला आम्ही. आता घरी जाऊन मस्त नाश्ता करून मी ते कामाला जाणार आहे. आणि गणेशचं काय माहिती गणेश कुठे जाणार आहे.
काय म्हणला? लय शाळा आहे तो. शहाणं राहायला पाहिजे, राहायला पाहिजे. जेवढी शहाणं पाहिजे आपलं काय करायचं. हा चला घरी जाऊन भेटूया. कशात काय गेलंय का? हा कशात काय गेलंय का? हा कशात गेलं आता काहीतरी. चला घरी जाऊन भेटूया. सो गाईज नमस्कार. तर तुम्हाला मी खूप वेळानंतर दिसलो असेल, कारण की ह्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे तुम्हाला कीर्ती दिसली असणार आहे. तर आता आम्ही बसलो आहे नाश्ता करायला. कीर्ती आता जाणार आहे कामावरती, म्हणून बाहेरूनच आम्ही पार्सल आणलं होतं. हे बघ्या, हे बघ्या, आणि मला रात्रभर झोपून दिलं नाही मला याने. हां याचा बघा मी नव्हतं म्हणून त्याने कारण एवढ्या दिवस नाही होती आणि बिलकुल त्रास नाही दिला, बिलकुल नाही. लय झालं. 50 रुपये कट करायचे. सो हा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघितलाच असेल. तर आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि येईल लवकरच अजून एक दुसरा ब्लॉग. सो बाय बाय.